हॅलो. हॅलो. अरे बापरे, आज कसा वेळ मिळाला फोन करायला? अरे वेळ नाही, मी तुझे मेसेज बघितले, कॉल्स बघितले, म्हटलं एकदा तरी कॉल करूया. अरे खरंच रे, घरात खूप कामं असतात. तुला व्हॉट्सअपवर किती मेसेज केले? हॅलो. हा बोल. तुला बघायला पण वेळ नसतो का? अरे तुला माहिती आहे ना माझ्या घरात कसं असतं. अरे घरात माझा फोन कुठे पण पडलेला असतो आणि घरात एवढी कामं की तो उचलायला पण वेळ नाही मिळत. आणि आईच्या समोर असा मोबाईल घेऊन बसला की मग ती ओरडते. अच्छा ते ठीक आहे, पण दिवसभरात एक मेसेज पण बघायला वेळ नसतो तुला? जसं कॉलेज संपला तू गायबच झालीस. काय? मी कुठे गायब झाली? अच्छा, म्हणजे आता काय तुम्ही बाबा मोठी माणसं झाला, तुम्हाला काय जॉब वगैरे सगळं बिझी माणसं, आम्ही काय अजून घरीच बसलोय. का ग का? तू इंटरव्ह्यू देत नाहीस का? अरे अरे हा, तुला सांगायला विसरून, त्या रेणुकाला जॉब लागला. काय? हॅलो. हा बोल ती बोल. रेणुका होती ना, त्याला विप्रो मध्ये 7 पॅकेज काय? जॉब. अरे शपथ, वा सही आहे यार. हा अरे तिचा पण मला बरेच दिवसात फोन नाही आले. करते ती मला अधूनमधून, पण आता केलं नाहीये. हा म्हणजे आता जॉब लागला ना, बिझी असेल. हा. बघते आता, तिच्याशी बोलते मी. मग बोल, तू काय अजून बोलतो? माझं काही नाही का, ऑफिस आणि घर ते हिंजेवाडीला जायला खूप त्रास होतो ग. असं वाटतं की कधी अग्रीमेंट संपतो आणि दुसरा जॉब संपतो. अच्छा ओके. मग हिंजेवाडीला जॉब कर. काय? हा बोल बोल. हिंजेवाडीला जॉब करतो ना मी. हा हा. ट्रॅव्हलिंग वगैरे कसं तरीच होतं. तर बघ आता ट्रेन येईल, त्यानंतर ट्रेन येईल, तिला मी बसेल. बोल बाकी तू काय म्हणतेस? मग आता तू कुठे आहे? स्टेशनला आहे ग. अच्छा स्टेशनला. बरं. हा हॅलो. बाकी काय मग? बाकी काय काही नाही. मी तेच विचारत होते, म्हटलं की आता तू कुठे आहेस? स्टेशनला आहे, 1.5 तास लागेल घरी जायला. अच्छा. आई ग बापरे, म्हणजे किती वाईट ना. बरंच सांगायचंच राहिलं तुला मी काल. काय? अरे मला तुला एक सांगायचंय, ते सांगायचं राहिलं. म्हटलं सांगू का आता? वेळ आहे ना तुला? हा सांग ना. अरे काल मला बघायला आले होते. हॅलो. हा इथे बोल ना. तू ऐकलंस का? काल मला बघायला आले होते. एवढं काय दचकायला, म्हणजे बघायला आले होते. मुलगा मुंबईचाच आहे. ITI मध्ये मुंबईला फ्लॅट आहे त्याचा. परत ITI मध्ये शिकतो वगैरे, सगळं चांगलं आहे. दिसायला पण मस्त आहे, व्यवस्थित. मग तुला आवडला का? अरे म्हणजे आवडला म्हणजे ठीक आहे, एवढा काही वा असं करण्यासारखं नाहीये. पण ठीक आहे, आता कुठेतरी ऍडजस्ट करावंच लागतं ना. हे खरंच आहे, पण तुला आवडला नसेल तर सांगून टाक ना. अरे म्हणजे चांगला नाहीये असं, आवडला नाहीये असं मी कुठे म्हटलंय तुला? म्हणजे नाही म्हणण्यासारखं पण तसं काही नाहीये रे त्याचं. नक्की काय? हॅलो. नक्की काय ते ठरव मग. हॅलो. हा ठरवते, पण तुला खरं सांगू का? सांग ना. अजून ना मी कन्फ्युजच आहे रे. म्हणजे मला काही कळत नाही नक्की काय करू. मीच अजून विचार केला नाही. हा पण आता जस्ट कॉलेज संपलं आणि एवढ्या घाईत काय लग्न करायची? एवढी शिकलीच आहेस ना, कुठेतरी जॉब शोध ना, मग मिळेल. अरे तेच तर, मला पण तेच करायची. पण ही आई रे, आई, घरचे आई बाबा नुसते मागे लागले, लग्न कर लग्न कर. आणि आईचं म्हणणं तर असं आहे की मुलगी एकदा तिच्या घरी गेली म्हणजे सगळं चांगलं होईल, म्हणजे चांगलं असतं असं म्हणतात. अरे पण हो, तुला शिकायचं आहे ना पुढे, मग शिकून घे ना. कुठे तर लग्नाच्या गडबडीत पडतेस, भानगडीत. अरे हो, मला सगळं कळतंय, बट तुला माहितीये ना, मला तो नेटवर्किंगचा कोर्स पण करायचा, पण त्याला अजून 2 वर्ष लागतील रे. मग आईला मी म्हंटल की, आईला बोलली, बाबांनाही बोलली की बाबा मला नेटवर्किंगचा कोर्स करायचा आहे 2 वर्ष अजून. तर मग आई म्हणाली हा हा हा, ते काही करायचंय ते मग नवऱ्याच्या घरी जाऊन करायचं, इथे काही नाही, तुझं लवकर उरकून टाकूया आपण. काय पण तुझ्या घरचे. अरे काय पण तुझ्या घरचे काय, जाऊ दे ना आता, सोडून दे. असे पण कधी ना कधी तर लग्न करायचंच.
हो करायचं आहे म्हणून हे खूपच लवकर होत आहे असं वाटत नाही का तुला? अरे हो वाटतंय ना, पण जाऊ दे, त्यांच्याशी कोण आता वाद घालत बसेल. तुला माहितीये ना, घरचे नुसते त्यांना आर्ग्युमेंट केले की नुसतं ते आपल्यालाच हे करून टाकतात की तुम्ही असं हा ना, ते पण आहेच. हा बाकी तू काय ठरवलंय? बाकी हा एक मिनिट थांब, मला आवाज नाही येते तुझा. आता हॅलो. बोल ना, ऐकतो मी. हा बोल, काय बोलत होतास? ते तर आहेच म्हटलं, घरचे असे म्हणतात, पण तू काय ठरवलं? अच्छा मी अजून कुठे काय ठरवलं ते सोड. अजून सांग तुझं काय चालू आहे? आणि तू अर्जुनला भेटतोस का रे? तो भेटतो ना, आताच परवा रविवारी भेटला होता मला. मेसेज करतो रोज. अच्छा. तो UK ला चाललाय. काय UK ला चाललाय? वा. हा UK ला. माहितीये ना, आयडिएशन हॉटेलचं आहे ना, त्याच्या समोरच तिथे पार्टीचं काहीतरी ठरवलं होतं. अच्छा. पण तो विजय वगैरे नाही आला आणि मी पण जॉब मध्ये होतो. अरे मग तू का नाही ट्राय करत रे असं काही? बघू, अजून 2 वर्ष जॉब करायचंय, नंतर बघू. शिक्षणाचं काय कंटाळा आला. अरे पण फ्लो मध्ये असशील तर क्लिअर होतील ना, आणि मध्ये जर गॅप पडला तर तुलाच ते जड होईल, म्हणजे एवढं सगळं करायला. हो ते आहेच, पण मला अभ्यासाचा खूप कंटाळा आलाय ग. थोडे दिवस गॅप पडले ना. अरे असं काय बोलतोस तू? मस्त, म्हणजे तू तर काय हुशार आहेस बाबा, कधी पण करशील. हुशार काय, तुला माहित आहे ना मी किती अभ्यास करतो ते. जाऊ दे, एक विचारायचं होतं तुला. हा बोल ना. हॅलो. बाकी काय म्हणतेस, काय करतेस? अरे काय नाही, आता फ्री झाली सगळ्या कामांमधून तर म्हटलं तुला कॉल करू. तू बोल ना, तुला काय बोलायचं? आणि फॉर्मॅलिटी वगैरे पाळायला लागतात. हॅलो. मला ट्रेन आली का तुझी? खरं मग सांगशील तर मी म्हणजे एक मिनिट, तुझी ट्रेन आली व्हायचं. नाही, जाऊ दे ना, ट्रेन जाण्यात एवढं दुःख नाहीये. एक गेली तर दुसरी पकडेल, पण मला बोलायचं आहे तुझ्याशी यार. अच्छा ठीक आहे, बोल तू. मी शॉक झाली रे, तू एवढं फॉर्मॅलिटी वगैरे पाळायला लागलाय. तसं नाही ग मला. थांब एक मिनिट, ट्रेन जाऊ दे. हा बोल. मला सांग, हा बोल. मला सांग, मुलगा बघायला लागण्यात म्हणजे काय? तू लग्नासाठी तयार आहेस का त्याच्याबरोबर? अरे म्हणजे हो, पण हा बोल. हॅलो. तू खरंच लग्नासाठी तयार आहेस? खरं सांग. अरे तू ऐक तरी माझं. हो. अरे पण ते आई बाबा खूप मागे लागलेत रे. मग म्हणजे एखादा चांगला मुलगा आला तर कदाचित हो पण म्हणेन मी. चांगला म्हणजे कसा? अरे चांगला म्हणजे दिसायला चांगला जॉब, चांगली फॅमिली. अजून एवढा विचार केला नाही रे मला, म्हणजे तशाच टाईप काहीतरी. आता सगळं एवढं पटापट होतंय ना की मला विचार करायला खरंच वेळ मिळाला नाहीये. तू प्लीज वेळ दे ना माझ्यासाठी. माझी लग्न करशील का? काय? हॅलो. काय म्हणालास तू? तू माझ्याशी लग्न करशील का? तू एक मिनिट. तू माझ्याशी लग्न करशील का म्हणजे तू मला प्रपोज करतोय? तू तसंही समज मग. अरे पण मी तुझ्याबद्दल खरंच तसा कधी विचार नाही केलाय. मग आता कर ना, म्हणजे. हॅलो. हा बोल. आता कर ना, म्हणजे कसं कोणीतरी अनोळखी मुलगा समजून. म्हणजे नीट बोल, मला काहीच कळत नाहीये. मग आता कर ना विचार माझ्याबद्दल. पण मी खरं सांगते, मी असा काही विचार केला नाहीये तुझ्याबद्दल. खरंच तसा विचार मी कधीच केला नव्हता. कुठल्या तरी अनोळखी मुलग्यासोबत लग्न करायला तयार झालीस, मग मी काय वाईट आहे का? मी कुठे म्हणाले तू वाईट आहेस?
पण आपण दोघं एकाच वयाचे आहोत रे. कसलं वय घेऊन बसले यार, त्याने काय फरक पडत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय की नवरा ऍटलीस्ट 1-2 वर्ष मोठा असला पाहिजे. म्हणजे कसं असं अंडरस्टँडिंग नेचर त्याचं असलं पाहिजे. अरे यार, अंडरस्टँडिंग वयामध्ये नसते ग. तुला माहिती आहे, अंडरस्टँडिंग वयामध्ये नसते, मेंटॅलिटी मध्ये असते. आणि तू पण शिकलेली तर आहेस ना, वेड्या माणसासारखी काय बोलते. अरे वेड्या माणसासारखी नाही, पण मुलांना मॅच्युरिटी थोडी उशिरा येते, माहिती आहे ना तुला. म्हणून मग नवरा वयाने थोडा जरा मोठाच असावा असं मला तरी वाटतं. आता तू म्हणशील का, तू अजून, तुला कसं सांगू, मला ते सुचत नाहीये. आता तूच म्हणशील की तू अजून विचार करायला नाहीये. म्हणजे मला अजून नक्की विचार केलाय की, अच्छा, हॅलो, तुला नक्की कोणता मुलगा हवाय? म्हणजे मी का तो? नक्की कसा मुलगा हवाय तुला? मी काय वाईट आहे का? अरे मी तसं म्हणत नाहीये, मी कुठे म्हणाली तू वाईट आहेस. पण मी तुझ्याबद्दल नक्कीच काहीच विचार केला नव्हता रे, असा तोही. यार प्लीज आता कर ना. मला माहितीये मी खूप असं योग्य वेळ नाही बोलत आहे, पण मला वाटतं की योग्य वेळ आहे. तर कर विचार माझ्याबद्दल. अरे खरंच मी तुझ्याबद्दल असं नाही विचार केला रे, कधीच मनात नाही, स्वप्नात नाही, कधी. अरे मग आता कर ना. म्हणजे कॉलेज संपलाय, मला जस्ट कॉलेज संपलाय, चांगला जॉब लागलाय. फक्त तुला माहिती आहे ना, माझी फॅमिली नाहीये. हा, मला तुझ्यात कुठेतरी मला शोधत असतो यार. अरे तू मला सगळं हे आत्ता बोलतोय एवढ्या लेट. तुला माहिती आहे ना, मला कोणी नाही तुझ्यासोबत. 5 वर्ष झाले मॉम डॅड गेले. हा, अरे हो ते मला माहितीये, पण खरंच सांगते, हे सगळं मला अनएक्सपेक्टेड आहे रे. म्हणजे मी खरंच कधी एक्सेप्टच नव्हतं केलं की असं काही तुम्हाला बोलशील. माझ्यासाठी हे खरंच अनएक्सपेक्टेड आहे. पण काय यार, तुला माहिती आहे मला तू कॉलेज पासून आवडते. कधी बोललो नाही, पण आज कशी डेअरिंग होणार तुझ्याशी बोलायची. आपलं किती मस्त चाललं होतं, पण ट्रेनिंगच नाही तुला झाली. काय सुचत नाही यार. आय लव्ह यू यार, पण आता बोलतोय ना. मग आता कसं केलंस एवढं सगळं डेअरिंग मग बोलायचं तू? आता कळलं की योग्य वेळ योग्य बोलायलाच पाहिजे. मग मी तेच विचारते की मग आता कसं डेअरिंग आलं तुझ्यात एवढं सगळं बोलण्याचं मला? हॅलो, आली डेअरिंग. हॅलो, हा बोलायचे. ते डेअरिंगचं वगैरे सोड, पण करशील का माझ्यासोबत लग्न? मी तुला खरंच सांगते, मी तुझ्याबद्दल असं खरंच काही विचार केला नाहीये. आणि मी शॉक आहे यार. म्हणजे तुझ्यात आता एवढं डेअरिंग कसं आलं? म्हणजे मला योग्य वेळ आणून ती डेअरिंग यायला पाहिजे होती असं माहिती, असं वाटलं का तुला? मला नाही सुचत आहे का आता? एवढे मेसेज केले, कॉल करत होतो, कॉल नाही उचललेस तू. तुला आणि हा, ते कॉलेजच्या अगोदर मी खूप ग्रीटिंग साठवून ठेवले होते कॉलेज प्रपोज डेच्या दिवशी. तुला माहितीये, फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत सगळे ग्रीटिंग आहेत माझ्याकडे अजून. म्हटलं आज देईल तुला, उद्या देईल, पण सगळं त्याला कॉलेज संपून गेलं, पण तुला देण्याचा योगच नाही आला. पण मला हे खरंच सगळं माहिती नव्हतं तुझ्या मनात असं काहीतरी असेल. तू आता बोलतोय, मी फुली शॉक आहे. आणि हे माझ्यासाठी खरंच अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे सगळं. तुला माहितीये, सेकंड इयरला तुला एक लेटर आला होता, त्याच्यावर नाव होतं, ते माझंच लेटर होतं. त्या कविता पण माझ्याच होत्या. काय ते तुम्हाला आत्ता सांगतोय सगळं? प्लीज समजून घे. मग आता कसं केलं हे सगळं डेअरिंग बोलण्याचं? नाही राहुलं माझ्याकडून. अच्छा, मला काहीतरी बनायचं होतं, आपलं स्वतःचं घर घ्यायचं होतं. आता सगळं आहे, पण आता एकटाच पडल्यासारखं वाटतंय. तू विचार कर ना.
होप करतो तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट पण करायची आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरायचं नाही आहे. आणि साईडच्या बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट मिळेल सर्वात आधी तुम्हाला. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. That